छत्रपती संभाजीनगर येथील दिल्ली गेट परिसरात महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली। त्यामध्ये बार्बेरियन जिम हे दिल्ली गेट परिसरात असून बार्बेरियन जिमचे संचालक शेख अल्ताफ अहमद शेख इक्बाल मोहम्मद यांनी गेली 15 वर्षांपासून महानगरपालिकेचा कुठलाही व्यावसायिक कर भरलेला नाही अशा प्रकारची तक्रार आणि आरोप भीमशक्ती संघटना यांच्या वतीनं करण्यात आला आणि भीमशक्ती शहर जिल्हाध्यक्षाच्या वतीनं माननीय आयुक्तालय यांच्याकडे तशा प्रकारची तक्रार स्वरूपाचे निवेदन शहर जिल्हाध्यक्ष भीमशक्ती यांच्या वतीनं देण्यात आलं। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील दिल्ली गेट परिसर हा ऐतिहासिक पुरातत्व विभागाची धरोहर आहे, परंतु दिल्ली गेट परिसर हा अतिक्रमणात बुडून गेला आहे। दिल्ली गेट हे ऐतिहासिक संरक्षित गेट असल्यानं येथील अतिक्रमणाच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली ती एकदम ठाकूरमुतूर अशी प्रकारची कारवाई झाली होती। येथील व्यावसायिक लोकांच्या महानगरपालिकेचे असलेले संबंध ओळखी यामुळे दिल्ली गेट परिसर हा पाहिजे तसा मोकळा होऊ शकला नाही। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सध्या जे चर्चित असलेला अतिक्रमण विभागाची जी कारवाई चालू आहे त्या कारवाईला धरूनच हा मुद्दा आहे। दिल्ली गेट परिसरातील बार्बियन जिम ही बहुमजली 4 मजली इमारत असून ही कमर्शियल आहे। मागील 15-20 वर्षापासून सदरील इमारतीचा व्यावसायिक कर रेसिडेन्शियल कर हे भरण्यात आलेला नाही, परंतु या अतिक्रमणासंदर्भात त्या जिमवर कारवाई होत असताना त्या जिमचे जे संचालक आहेत त्यांचे वरिष्ठ हस्तक असल्यामुळे पाहिजे तशी कारवाई झाली नाही आणि मनपा आयुक्ताच्या या आदेशानंतर तुरंत त्यांनी 10 लाखाचा धनादेश गुंठेवारीसाठी टाकून नियमितीकरणासाठी केला आहे। मुळात धनादेश घेतेवेळेस मनपानी दिल्ली गेट हा परिसर पुरातत्व विभागाचा असल्यामुळे त्यांना पुरातत्व विभागाची ना हरकत प्रमाणपत्र हे अगोदर घ्यायला पाहिजे। ते न घेता त्यांनी असाच धनादेश 10 लाखाचा घेतलेला आहे। त्यामुळे हे जे गुंठेवारीचे जे आहे ते अनियमितपणा आहे। त्याच्या अगोदरही तिथे शॉर्ट सर्किट होऊन पूर्ण ते जिम जळालं होतं, त्याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं। मग हे शासनाचे प्रशासनाचे मनपा प्रशासनाचे कुठलेही नियम पाळत नाही आणि वरद हस्तक असल्यामुळे मनपाचे काही अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून सदरील या घटनेस ते अंजाम देतात। त्यामुळे त्यांना मनपाची फायर एनओसी हे पण गरजेचे आहे। त्यानंतर त्यांनी जो 15 वर्षाचा जो टॅक्स सामान्य व्यावसायिक कर तो त्यांनी बुडवलेला आहे। पुरातत्व विभागाचं त्यांना ना हरकत त्यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांची गुंठेवारी ही रेग्युलराइज करण्यात यावं नाही यासाठी आम्ही मनपा अतिरिक्त आयुक्त सन्माननीय रणजित पाटील साहेब यांना याद्वारे भीमशक्तीच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं व सदरील गुंठेवारी ही नियमितीकरण करत्यावेळेस पुरातत्व विभागाची त्यांना आवश्यक ती परवानगी असल्याशिवाय त्यांना गुंठेवारी देण्यात येऊ नये। दिल्ली गेट परिसराच्या बाजूला असलेले बार्बेरी यांची त्या ठिकाणावर अगोदर संरक्षित भिंत होती। ती भिंत पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक स्वरूपाचे गाळे तयार करून व्यवसाय केला जातो। त्यामुळे शहराची सौंदर्यता पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेले छत्रपती संभाजीनगराचे सुशोभीकरण हे धोक्यात आलेले आहे, असे भीमशक्ती संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ नरवडे यांनी प्रतिपादन केलं। त्यामुळे कुठल्याही प्रकारची गुंठेवारी दाखल न करता सर्वप्रथम महानगरपालिकेने तिथे सुरू असलेल्या व्यावसायिकांकडून आतापर्यंतचा संपूर्ण व्यावसायिक कर भरून घेऊन नंतरच गुंठेवारी पद्धत त्यांना लागू करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती संघटना शहर जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ नरवडे यांच्याकडून करण्यात आली। तर या प्रकारची चौकशीचे आदेश मान्य आयुक्त यांनी द्यावे अशी मागणी करण्यात आली। अन्यथा मागणं पूर्ण न झाल्यास भीमशक्ती संघटनेच्या वतीनं लोकशाही पद्धतीने येणाऱ्या काळात मोठे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट।